नमस्कार मित्रांनो, इंजिनियर ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण फॉरेक्स मार्केटबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज, ज्याला परकीय चलन बाजार असेही म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे. येथे दररोज कोट्यवधी डॉलरची देवाणघेवाण होते. स्टॉक मार्केटसारखी याची कोणतीही एक मध्यवर्ती जागा किंवा इमारत नाही. हे बँक, वित्तीय संस्था आणि ब्रोकर यांच्या इलेक्ट्रॉनिक नेटवर्कद्वारे जगभरात चालते. हा बाजार आठवड्यातून 5 दिवस 24 तास खुला असतो, कारण वेगवेगळ्या आर्थिक जागतिक केंद्रांमध्ये याचा व्यापार सुरू असतो. उदाहरणार्थ लंडन, न्यूयॉर्क, टोकियो. फॉरेक्स मार्केट कसे काम करते? फॉरेक्स मार्केटमध्ये चलन नेहमी जोड्यांमध्ये म्हणजेच पेअर्समध्ये खरेदी आणि विक्री केले जाते. चलनांच्या जोड्यांचे 2 प्रकार आहेत, म्हणजेच करन्सी पेअरचे 2 प्रकार आहेत, बेस करन्सी आणि कोट करन्सी. करन्सी पेअरचे आपण एक उदाहरण घेऊया, जसे की युरो USD. युरो ही एक बेस करन्सी आहे आणि USD ही एक कोट करन्सी आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये कोण सहभाग घेते? 1. मध्यवर्ती बँक्स म्हणजेच सेंट्रल बँक्स. देशाची चलन किंमत स्थिर ठेवण्यासाठी आणि व्याजदर व्यवस्थापित करण्यासाठी या बँक यामध्ये सहभाग घेतात. मोठ्या बँक्स म्हणजेच कमर्शियल बँक्स. आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी आणि स्वतःच्या मोठ्या व्यवहारांसाठी या बँक यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय करताना चलन रूपांतर करण्यासाठी आणि विनिमय दरातील बदलांपासून संरक्षण करण्यासाठी कॉर्पोरेशन्स यामध्ये सहभाग घेतात. 4. ट्रेडर्स. विनिमय दराच्या चढ उतार याचा अंदाज लावून त्यातून नफा कमविण्यासाठी ट्रेडर्स यामध्ये सहभाग घेतात. फॉरेक्स मार्केटच्या दरावर परिणाम करणारे घटक: 1. व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट रेट. 2. आर्थिक आकडेवारी म्हणजेच इकॉनॉमिक डाटा. 3. राजकीय स्थिरता म्हणजेच पॉलिटिकल स्टेबिलिटी. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच.